आपल्या ब्लॉगिंग सिरीजचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज यामध्ये आपल्याला निसर्गामध्ये हा पक्षी आपली शिकार कशी करतो, ज्यामध्ये त्याचं सातत्य आणि कॉन्सन्ट्रेशन यापासून माणसांनी काहीतरी शिकण्यासारखं आहे, हे पण आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. मित्रांनो, वॉकिंग सोबतच डेली आपली ही 10 ते 15 मिनिट एक्सरसाइज ही देखील महत्त्वाची आहे, जेणेकरून आपलं जे वेट लॉस आहे. माऊली सगळ्यांना जय हरी विठ्ठल. काल आषाढी एकादशी निमित्त सर्व महाराष्ट्रातील जे आपला संप्रदाय, वारकरी संप्रदाय, या सगळ्यांनी उपवास पकडला माऊली. आणि आज पाहतो आपण की आज जे फ्रेशनेस आपल्याला वाटत आहे, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आठवड्यातून किमान एक दिवस तरी आपण म्हणजे आपल्या शरीराला अन्नापासून थोडं जर रेस्ट दिली तर निश्चितपणे त्याचे बेनिफिट आपल्याला आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आपली ही वारीची परंपरा आहे मित्रांनो, ही खूप जुनी आहे. आणि यामध्ये गडचिरोली ते पंढरपूरपर्यंतच्या पण वाऱ्या आहेत. आणि यामध्ये शिस्तबद्ध वारी, ज्यामध्ये शेगावची पण वारी आहे. आणि कालचा उपवास झाल्यानंतर आज जे आहे तर आपलं थोडं आहारावर जर नियंत्रण असलं तर निश्चितपणे त्याचं बेनिफिट आपल्याला मिळतं. आणि जे वारकरी सतत पायी चालतात दिंडीमध्ये रोज 30 किलोमीटर, तर त्यांचं देखील आरोग्य ते छान राहतं. त्याच्यामागं सायंटिफिक रिझन पण आहेत. आणि आपण देखील या म्हणजे आजच्या वारीचा उपवास सोडावा व आपल्या चॅनलला आपण फॉलो देखील करावं. धन्यवाद. यानंतर आपल्या पक्षाची जो शिकार आहे तर ते आपण मित्रांनो आज हे छान असं दृश्य आम्हाला दिसलं, ज्याला आपण बैरी ससानं म्हणतो. तर तो आपल्या म्हणजे लक्ष्याकडं म्हणजे त्याचं लक्ष्य आहे ते भेदण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी त्या ठिकाणी आपलं लक्ष अंतिम ध्येय गाठेपर्यंत तर तो जिद्द सोडत नाही. आणि मित्रांनो, आपली ब्लॉगिंग अशी चालूच राहील. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला देखील विसरू नका. यानंतर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो, की ज्यामध्ये बघा आता इथून तो खाली आपली झेप घेतो आहे आणि आपली शिकार जो आहे तो करतो आहे. म्हणजे यापासून मानवाने काय शिकायचं, की जे आपलं ध्येय आपण ठरवलेलं असतं तर ध्येय गाठेपर्यंत थकायचं नसतं, जे या पक्षापासून आपल्याला मित्रांनो शिकायला मिळतं. तर या डेली ब्लॉगिंगमध्ये आजचं हे नैसर्गिक दृश्य आपल्याला इथे छान असं दिसलेलं आहे. आणि आपली तो शिकार घेऊन मित्रांनो आता त्याच्या अंतिम ध्येयाकडं या पोलवरती जाऊन बसतो आहे. तर ही आज छान अशी आजच्या ब्लॉगिंगमधली ही एक छान दृश्य आम्हाला म्हणजे सकाळीच बघायला मिळालं. तर अशा पद्धतीनं ही डेली ब्लॉगिंग आपली सुरू असते. आणि डेली जे अपडेट आहे आपले आरोग्यविषयक, तर ते पण आपल्या डेली वॉकिंग ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येतील. यानंतर सायंकाळचं हे ट्रॅकिंग आहे मित्रांनो, एक जिथे आम्ही फिरतो तिथेच आहे. तर ही पण ट्रॅकिंग आज करण्याचा आम्ही अनुभव घेतला, कारण की आता पावसाळ्यामध्ये एक या ठिकाणी फिरणं छान असं वाटत आहे. आणि इथेच मग आम्ही समोर वर गेल्यानंतर इथे छान इमेजेस पण घेतल्या. तर याच्यामध्ये छान असा नैसर्गिक आनंद. परंतु ह्या सगळ्या बाबी करत असताना आपण मित्रांनो काळजी घ्या, कारण बरेचसे पाहतो आपण की रीलच्या नादात आजकाल बरेचसे लोक आपले प्राण गमावतात. तर तसं न करता व्यवस्थित आपण आपलं आरोग्य आणि आपली काळजी घेऊनच अशी शूटिंग करायची काळजी आपण घेतली पाहिजे. मागील 2-3 वर्षामध्ये पाहतो आपण की ज्या ठिकाणी तुम्हाला पोहणंही नसतं आणि जिथे वडा आहे किंवा नाला आहे, धबधबा आहे, तर त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे. हे छोटंसंच मित्रांनो, ज्याला आपण मुरुमाचा पहाड म्हणतो, तर तो आहे. ही काळजी आपण घेतली पाहिजे निश्चितपणे, कारण आपलं जीवन हे फार अनमोल आहे. तर ह्या डेली ब्लॉगिंगमध्ये आपलं मित्रांनो आता आठवड्यातून किमान दोन तरी आपले ब्लॉग हे येत राहतील, जेणेकरून आपल्याला जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट ही मिळत राहील. हे छान असं नैसर्गिक दृश्य आपणही निसर्गाचा आस्वाद घ्यायला पाहिजे. आज आम्ही सायंकाळची साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटर वॉकिंग केली आणि सकाळी आमची 7 किलोमीटर झाली होती. आता मिनिमम 10 किलोमीटर आम्ही डेली मित्रांनो वॉकिंग करतो. हे ग्रुपचे आमचे अध्यक्ष आहेत विठ्ठलराव. त्यानंतर मग सकाळी ह्या रीलसाठी आम्ही जे आनंददायी व्हिडिओ बनवतो, तर हे सगळे ग्रुपचे आपले मेंबर आहेत. आणि आजचा आपला ब्लॉग आपल्याला जर आवडला असेल तर निश्चितपणे आपल्याला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आपलं फेसबुक पेज जे आहे ते फॉलो करायला आपण विसरू नका, कारण असेच ब्लॉग आपले डेली येत राहतील. आणि ज्या माध्यमातून आपण ज्या वेळेला सकाळी फिरतो तर त्यावेळेला एक स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि एक आनंददायी वातावरण त्यामध्ये निर्माण होतं.
म्हणून आपण देखील फिरायला सुरुवात करा आणि सुरुवात केली असेल तर कमेंट करायला देखील विसरू नका. त्यानंतर हे आम्ही जे आहे ते इमेजेस घेतलेले आहेत आणि या इमेजेसच्या माध्यमातून एक डेली आम्ही 7-8 इमेज घेतो आणि ते पण ग्रुपवर मित्रांनो अपलोड करत असतो. तर आपण देखील आपला चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ देखील आपला शेअर करायला विसरू नका. आणि असेच आपले डेली ब्लॉग मित्रांनो आठवड्यातून किमान आता यानंतर 2 तरी येत राहतील. आणि ही होती मित्रांनो आजची छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.